खालीलपैकी कोणत्या पर्यायात 48 ही संख्या रोमन चिन्हा बरोबर लिहिलेली आहे? व्यवसाय क्रमांक 2, इयत्ता 5वी, मंथन, रोमन संख्या चिन्हे आपण बघत आहे. तर याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायात 48 ही संख्या रोमन संख्या चिन्हात बरोबर लिहिलेली आहे? तर इथे 48 बघा, एक्सेल म्हणजे काय होते 40, आणि हे बघा व्हीच्या समोर ट्रिपल आय म्हणजे काय होईल 48. पर्याय क्रमांक 3. रोमन संख्या चिन्ह व त्याची किंमत यांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी कोणती आहे ते बघायचे. ठीक आहे. आता इथे बघा, तुम्ही बघितलं असेल 1ला 1, व्हीला आपण 5 म्हणतो, एक्सला काय म्हणतो 10, एलला आपण 50 म्हणतो, सीला 100, डीला 500 आणि एमला काय म्हणतो 100. आता रोमन संख्या चिन्ह व त्याची किंमत यांची अयोग्य जोडी कोणती? एल मीन्स 500, एल मीन्स 500 होतात का? नाही. तर एल मीन्स किती होतात 50, एम मीन्स 1000, तर एम मीन्स 1000 बरोबर. डी मीन्स किती हो, सी मीन्स किती होतात ते तर 100, इथं दिले 10 म्हणजे सी पण काय अयोग्य आहे. आणि डी मीन्स एक्स मीन्स काय होते 20, तर हे पण बरोबर आहे. त्याच्यात चुकीची जोडी कोणती आहे? एल आणि अ आणि क. तर पर्याय क्रमांक काय येईल 1. आता इथे दिले डी, डी मीन्स काय दिलं होतं 500, एल मीन्स किती होतं आहे 50, सी मीन्स किती आहे 100. आता 50 भागेला 500 केले तर किती येणार उत्तर 10, आणि 10 गुणिला 100 केलं तर किती होणार 1000, म्हणून एम, एम मीन्स काय 1000. 4th क्वेश्चन दिला आहे, एल एक्स आणि एक्स, एल एक्स मीन्स किती झाले होते 60, 60 मायनस 25, डबल एक्स आणि व्हीचं मिनिंग काय होते 25, आणि हे किती झाले 3. तर ॲडिशन जेव्हा असते तर तेव्हा दोन संख्यांची आधी ॲडिशन करून एल एक्स मीन्स किती झाले 60 आणि 3 किती झाले 63 मायनस एक्स व्ही मीन्स किती 25, मायनस केले तर किती येणार 38. तर पर्याय क्रमांक किती येणार इथे 1. हे बघा एक्स ट्रिपल एक्स आणि व्ही डबल आय म्हणजे किती झाले 38. 76 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहिलेली आहे? आता 76, एल मीन्स काय होते 50, 50च्या समोर जर तुम्ही एक्स लावला तर किती झाले 60, 2 एक्स लावले तर किती होणार 70, एल एक्स आणि व्ही आय म्हणजे किती झाले 76. देन एक्स व्ही म्हणजे किती झाले 25, आणि व्ही डबल आय म्हणजे किती झाले 7, एक्स व्ही आय म्हणजे किती झाले 14, आणि व्ही एक्स मीन्स किती झाले मायनस व्ही आय म्हणजे किती झाले 6. ठीक आहे. आता 14मधून 6 गेले किती राहतात 8, आणि वर किती झाले 25 प्लस 7 किती झाले 32. तर 32 डिवाइड बाय 8 केलं, 8 1 जा 8, 8 4 जा 32. तर 4 कुठे आहेत रोमन नंबरमधले 4 कुठे आहेत दाखवा मला, रोमन संख्येतले 4 कुठे, पर्याय क्रमांक शोधा. 4 कुठे, आय व्ही मीन्स काय होते 4, कळालं. व्ही मीन्स 5, व्ही डबल आय म्हणजे काय झाले 7, आणि व्ही 1 आय म्हणजे किती झाले 6, तर आय व्ही मीन्स काय होते 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? आता एल मीन्स किती झाले होते 50, एक्स म्हणजे काय 10, व्ही मीन्स काय 5, आणि आय मीन्स काय 1. तर उतरत्या क्रमाने कोणत्या लिहिलेल्या आहे? पहिलीच संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेली आहे. व्ही मीन्स काय 5, एल मीन्स 50, डी मीन्स किती 500, एम मीन्स काय 1000, ही चढत्या क्रमाने लिहिली आहे. ही किती आहे 500, एल मीन्स 50, सी मीन्स 100, आणि एम मीन्स 1, एक्स मीन्स 10, ही नाही. एम मीन्स किती 1000, सी मीन्स काय 100, 10, 1, ही पण उतरत्या क्रमाने लिहिली आहे. म्हणजे अ आणि ड कुठे, तर पर्याय क्रमांक 4. आता दिलं आहे एक्स, किती एक्स आहेत बघा, ट्रिपल एक्स म्हणजे किती झाले 30, आय एक्स म्हणजे किती झाले 9, आणि इथं किती आहे डिवाइड बाय आहे ना, डिवाइड बाय 7. आधी ब्रॅकेटमधलं सॉल्व करायचं, 30 मायनस 9 केले तर किती होणार
21 आणि मग 21ला 7ने डिवाईड करायचं. 21 भागेला 7 केले तर किती तास? 7 1 7, 7 2 14, 7 3 21. तर 3ला आपण कसं लिहितो रोमन संख्येमध्ये? ट्रिपल आय. ठीक आहे. काय उत्तर येणार आपलं? ट्रिपल आय. उत्तर किती आलं होतं? 3. 7 3 21 आणि 3 कसं लिहितो आपण रोमन संख्येमध्ये? तर ट्रिपल आय. ठीक आहे. नंतर प्रश्नचिन्ह 10वा प्रश्न दिला आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे एकूण किती आहेत? किती आहेत सांगा बरं? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे किती आहेत? 9. किती आहे? शून्यापासून सुरुवात करायची. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. 9पर्यंत काउंट केले तर किती येणार? 10. भारतीय चलनातील नोटांवर असणारे क्रमांक कोणत्या संख्याचिन्हात असतात? देवनागरी लिपीमध्ये मराठीतील आंतरराष्ट्रीय असतात 1 2 3 4 बरोबर. भारतीय चलनातील नोटांवर असणारे क्रमांक कोणत्या संख्याचिन्हात असतात? तर आंतरराष्ट्रीय. नंतर दिला आहे 12 प्रश्न बघा. MCLD आणि XC रोमन संख्याचिन्हे चढत्या क्रमाने लिहून दाखवा. M मीन्स किती झाले होते? 1000. C मीन्स किती? 100. L मीन्स किती? 50. D मीन्स किती? 500. X मीन्स किती? 10. तर काय येईल आधी? M कुठे? M नंतर 500 D. C मीन्स किती? 100. नंतर L मीन्स 50 आणि X मीन्स 10 म्हणजे काय येईल? 4th. पर्याय क्रमांक 4. M - L इंटू X केले. M किती आहे? 1000. L मीन्स किती सांगितलं? 50 इंटू 10. 50 इंटू 10 केलं तर किती येणार? 500. Mमधून 500 गेले किती? 1000मधून 500 गेले किती राहतात? 500 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 500 सेकंड पर्याय.